आजचे चांगले मराठी सुविचार. पहिला सुविचार आहे तुमच्यासमोर मित्रांनो. मी तिच्यावर मनापासून प्रेम करत होतो. मी तिच्यावर मनापासून प्रेम करत होतो, पण ती वेडी माझ्या खिशावर मनापासून प्रेम करत होती. मित्रांनो, प्रेमात लक्षात ठेवा, काही लोक स्वार्थी भेटतील जे तुमच्यावर कधीच प्रेम करणार नाहीत, तुमच्या खिशावर प्रेम करतील. ज्या दिवशी तुमचा खिसा खाली झाला ते मित्र गायब होतील, लक्षात ठेवा. प्रेमात खिसा खाली करू नका. लोकांनी किती षडयंत्र माझ्या विरोधात रचले असले तरी मी मात्र कुणाविषयी वाईट विचार करणार नाही. ही मानसिकता तुम्ही ठेवा. कोणी किती तुमचा वाईट विचार करो, तुम्ही कुणाचा वाईट विचार करू नका. तुम्ही सर्वांचा चांगला विचार करा. हा आजचा आपला सुविचार. लोकांना षडयंत्र करू द्या, पण तुम्ही कुणाविषयी वाईट विचार करू नका. प्रेमात आणि युद्धात कधी कधी पराभव आपल्याच लोकांकडून स्वीकारावा लागतो. सुविचार पुन्हा एकदा ऐका. प्रेमात आणि युद्धात कधी कधी पराभव आपल्याच लोकांकडून स्वीकारावा लागतो. प्रेम आणि युद्ध अशी गोष्ट आहे, कधी कधी आपल्याला आपल्या लोकांकडून पराभूत व्हावं लागतं, पराभव स्वीकारावा लागतो. त्यासाठी कधी मागे पुढे पाहू नका. पुढचा सुविचार आहे, कधी कधी घाव व चटकाही आपलीच माणसं देऊन जातात. सुविचार पुन्हा एकदा ऐका. कधी कधी घाव व चटकाही आपलीच माणसं देऊन जातात. कधी कधी आपल्या मनाला, जीवनाला घाव व चटकाही आपलीच जवळची माणसं देऊन जातात. पण आपण अशा परिस्थितीत काहीच करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये संयम ठेवावा व घाव व चटका सहन करावा. आपलीच माणसं असतात, ती पण लक्षात ठेवावं. आयुष्यातील सर्व प्रेमात दगाफटका मिळेल, पण लक्षात ठेवा. आयुष्यात सर्व प्रेमात दगाफटका मिळेल, पण लक्षात ठेवा, आईवडिलांनी केलेल्या प्रेमात कधीच दगाफटका मिळत नाही. निस्वार्थ भावनेने आईवडिलांना श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत जीव लावा. आईवडील कधी दगाफटका करत नाही. बाकी सर्व नातीत दगाफटका होतो. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर लक्षात ठेवा, आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर अपयशाची चव चाखावीच लागेल. मित्रांनो, तुम्हाला आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल ना, अपयश काय असतं, ते कसं पचवायचं हे पण शिकावं लागेल. ज्याने जीवनात अपयशाची चव चाखलेली आहे, तो आयुष्यात कधीच मागे राहत नाही. मित्रांनो, आजचे सुविचार आवडले असतील तर 2 जणांना पाठवा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.